नमस्कार फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत पनीर पराठा। त्यासाठी आपण पहिल्यांदा पनीर किसून घेतलेलं आहे आणि त्यासाठी लागणारे आपण साहित्य घेतलेलं आहे। हे पनीर आपण हे किसून घेतलेलं आहे। तसंच इथे कोथिंबीर आहे, लिंबू आहे, आलं आहे, मिरची आहे, टोमॅटो आहे। आपण हे सर्व एकत्र बारीक करून त्याचं एक मिश्रण तयार करूया आणि पराठा करणार आहोत। तर पाहूया आपण पनीर पराठ्याची रेसिपी। आपण इथे मसाले पण घेतलेले आहेत। तीळ, हिंग, कसुरी मेथी, जिरं, मीठ आणि हळद। तसंच आपण इथे कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत, टोमॅटोचं फक्त वरचं आवरून घेतलेलं आहे, बिया बिलकुल घेतलेल्या नाहीत, सुकं असं करून घेतलेलं आहे। तर थोडं लिंबाचा रस घेतलेला आहे। आपण पनीर चिरून घेतलेलं आहे, तसंच आलं किसून घेतलेलं आहे, मिरं आपण ताजं क्रश करणार आहोत। आपलं हे सारणाचं सर्व तयार झालेलं आहे। आपण सर्व एकत्र करून घेऊया आणि नंतर कणिक मळून आपण त्याच्यामध्ये हे स्टफिंग घालणार आहोत। पनीर पराठ्याचं सारण तयार होणार आहे। तर पाहूया पुढची कृती। आपण एका बाउलमध्ये पनीर घेतलं आहे, त्यामध्ये थोडी कोथिंबीर घालत आहोत। तसंच आपण कट केलेल्या हिरव्या मिरच्या घालून घेत आहोत। तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण असतं, तुम्ही कसं तिखट घेता त्यावर। तसंच आपण यामध्ये थोडेसे आपण थोडे टोमॅटो घालून घेतलेले आहे। तसंच आपण आता थोडं आलं किसून घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये सर्व मसाले घालून घेऊया। जिरं, मीठ, हळद, तीळ, हिंग आणि कसुरी मेथी ही थोडी अशी कुस्करून घालायची, क्रश करून घालायची, मग त्यामुळे आपल्या पराठ्याला छान चव येईल। आता आपण हे सर्व हाताने छान मिक्स करून घेऊया। आपण यामध्ये गाजर सुद्धा घालू शकतो। आपण ह्या सारणामध्ये आपण आपल्याला हवे ते भाज्या घालू शकतो। कोणी पनीर पालक घालून करतं, कोणी गाजर पनीर घालून करतं, तर आज मी टोमॅटो आणि पनीर घालून हा पराठा करणार आहे। तर अशा प्रकारे आपलं सारण तयार झालेलं आहे। आता आपण कणिक मळून घेऊया आणि आपण पराठा करूया। आपण आता छान कणिक मळून घेतोय, एकजीव करून घेतोय। याला थोडंसं तेल लावून घेऊया आणि छान मळून घेऊया आणि 5 ते 7 मिनिटं आपण याला रेस्ट भिजण्यासाठी वेळ देऊया, म्हणजे आपला पराठा छान होईल। आता मी हे झाकून ठेवते कणिक आणि आपण नंतर पराठे करूया, 5 मिनिटांनी पराठे करूया। तर आपला गोळा छान बनवून झालेला आहे। आपण आता थोडा पिठात घोळवून घेऊया आणि छान असं पराठा लाटून घेऊया। थोडंसं आपलं हाताने आधी दाबून घ्यायचं, म्हणजे सारण सर्वीकडे इवन पसरलं जातं आणि कडेपर्यंत आपलं सारण हे होतं। हे करणं गरजेचं आहे आणि त्यामुळे आपला पराठा फुटत पण नाही। ही एक टीप आहे। पराठा बनवताना नेहमी सारण किनारीला पसरून घ्यायचं, म्हणजे आपला पराठा कधीच फाटत नाही। आणि आपलं सारण पण पहा, टोमॅटो घातलाय तरी सुकं राहिलंय, कारण आपण यामध्ये गव्हाचं पीठ टाकलंय। ही दुसरी टीप आहे, तर कायम लक्षात ठेवा। आपले पराठे फुटत असतील तर या गोष्टी आपण नक्की करा। अशा प्रकारे आपण हे पनीरचे पराठे बनवतो। पराठाची जाडी ही तुमच्या आवडीप्रमाणे आहे। आमच्याकडे पोळीपेक्षा थोडा जाड पण पराठ्यापेक्षा थोडा पातळ असा मीडियम साईजचा पराठा मी बनवते। आणि एक्स्ट्राचं पीठ असेल तर ते काढून घ्या। तर पहा, एवढी थिकनेस आहे माझ्या तर हा पराठा रेडी झालेला आहे। तर आपण हा तव्यात टाकूया आता।
ठेवलेला आहे आणि यामध्ये हा पराठा घालून घेतला आणि आता छान आपण मीडियम गॅसवर भाजून घेऊया याला. पहा सुंदर असं एक साईड थोडी भाजलेली आहे. आपण दुसरी पण साईड छान भाजून घेऊया. छान दोन्हीकडनं भाजून घेऊया आणि तूप लावूया. तूप किंवा तेल हे सुद्धा ऑप्शनल आहे, पण तूप लावलं की पराठा खूप छान लागतो. भाजून छान खरपूस भाजून घ्यायचा आणि मग तूप लावून घ्यायचं. अशा प्रकारे आपला पराठा तयार आहे. छान असा पराठा रेडी झालेला आहे. आपण तो काढून घेऊया आणि आपण याबरोबर दही किंवा सॉस घेऊन खाऊ शकतो आपल्या आवडीप्रमाणे. तर हा पनीर पराठा कसा झाला हे तुम्ही नक्की मला कमेंट करून कळवा. तुम्ही कशा प्रकारे पनीर पराठा करता ते सुद्धा मला सांगा. आणि पुढची रेसिपीपर्यंत असंच मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.